पदरी पडणाऱ्या अपयशा हा सुयोधन अगदी खचून गेलाय. काय वाईट इच्छा होती माझी, एकमेव एकच इच्छा होती की या विश्वातून माझ्या पांडवांना नष्ट करावं आणि ते का तर या हस्तिनापूरच्या साम्राज्याचे एकमेव भारत ठरावे ते कौरव आणि याच इच्छेच्या पूर्णतेसाठी बालपणापासूनच मी अनेक युक्तीचे तडे डाव टाकले. पण कोण माझं दुर्भाग्य वेळोवेळी क्षणोक्षणी प्रत्येक डावामध्ये हाडून पडला आणि दैवानं साथ दिली की त्या पाच पांडवांना आणि यामुळे ते खचून गेलाय. एक एक क्षणाची आठवण झाली म्हणजे अंगावर एकसारखे औषधा किरण दिसतं ना दिसतं तो जर का पदरी निराशा पडावी तर माणसाला करावं तरी काय. अगदी वाराणसीची आठवण झाली की एक एक दृश्य माझ्या नेत्रासमोर उभं राहतंय. होय टाकला होता तो देणारा निर्माण केला होता लाक्षाग्रह. एकाच वेळी पाच पांडवाचा सेवन होईल एवढा आत्मविश्वास होता. पण त्या कोणाकडे इथंही माझ्या दुर्दैवानं आणि पांडवाच्या सुदैवानं वाराणसी लाक्षाग्रह पण माझा वडील पांडव वाचले आणि ज्यावेळी ते पुरेशा हस्तिनापुरी आले आपला हक्क मागू लागले त्यावेळी त्यांची योग्यता काय, ते किती दळबद्री आहे, किती भिकार आहे हे जगाला कळावं म्हणून मी 5 ओसाड गाव त्यांना दिली. ओसाड गाव वाटलं होतं दारादारी भीक मागावी लागेल त्याला, पण नाही इथंही नको जायचं घडलं. पती नंदन वनाप्रमाणे देवेंद्राचा अमरावतीप्रमाणे या पाच पांडवांनी इंद्रप्रस्थाची निर्मिती करून लाजावलं या नाथाला लाजावलं. इंद्रप्रस्थ पुरुष एक वेळा आठवण युधिष्ठिराला रंबिला होता. राजसूयज्ञ आम्हाला प्रचारण केलं होतं तिथं आणि त्या पांडवांना लढविण्यासाठी मी माझे सर्व खाते आपदा सगळे त्यांना लाजवण्यासाठी आम्ही तिथे गेलो. पण काय घडलं तिच्या लाजीरवाणाची ना जगावं लागलं ते सुद्धा आणि ती माझी झालेली विडंबना त्याचा सूडच केल्यासाठी मामा शकुनीला टाकलेला तेडा डाव आणि तो म्हणताय युधिष्ठिराला तू तर खेळण्याचा इथं मात्र मी यशस्वी झालो होतो. आव्हान त्याला स्वीकारलं. आमच्या वतीनं मामाला एक एक डाव टाकीला आणि त्या तुझ्याच्या डावात पाच पांडव आपला सारा सर्वस्व गमावून बसले आणि शेवटी त्याच्या मागे काय लागलं 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास आणि या जर का अज्ञातवासात कुणाच्याही दृष्टीवर पांडव झाले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. फार मोठा विश्वास होता. अज्ञातवासात दृष्टीगोचर होते अरे वनवासाचा फिरता चक्र त्यांच्या मागं त्याचा पांडवाचा सेवा पण नाही आमच्या नाही घडलं. हरतराच्या तरंगा वनवास भोगवत पुन्हा ज्यावेळी पांडव हस्तिनापुरात आले आणि हक्क मागू लागले त्यावेळी सुयोधनाच्या मुखातील शब्द युधिष्ठिर सुयाच्या अग्रावर भूमीचा कण राहील एवढी सुद्धा भूमी तुला युद्धाशिवाय नाही. आणि त्या तुला सुरुवात झाली ती 18 दिवसाच्या महाभारत युद्धाला. अनेक यक्ष प्रश्न मला भेडसावत होते की पांडवाचा सेवट करणारा असा कोण होत आहे तो माझ्या पाठी खंबीर होता नाही.
मारू शकत नाही. देव तारा मानव एक सगळे गंधर्व असे इच्छावरणीय पितामह भीष्म एका क्षणात पांडवाचा सेवक करते. याच इच्छेपोटी सेनापती पदाचा बहुमान आम्ही पितामहाला दिला. युद्धाला प्रारंभ झाला. 1-2 दिवस हवे, 9 दिवस पूर्ण झाले, पण काही मिळालं काय मिळालं? अपयश, अपयश, अपयश. उद्याची चिंता, उजाडणारा 10वा दिवस, ज्याने 9 दिवस काही केलं नाही ते 10व्या दिवशी तरी काय करणार? पण काय करू? इथं अनेक जण येतात उद्याची चर्चा करण्यासाठी. माझा ब्रदर दुशासन, शकुनी मामा अनेक योद्धे, पण एकत्रही आपण का होत नाही? मनचक्रे मनाच्या विरुद्ध दिसायला फिरू लागली की आपली माणसं आपल्याला परकी वाटतायत. हे आज 9 दिवसाचा मला दिसलंय, पण दादाला कोण सांगणार? म्हणूनच नव्या दिवसाच्या मध्यरात्रीच्या वेळी दादांच्या शिबिरात माथा पाहूया आज तरी दादा ऐकतील की नाही याच्याबद्दल. आशीर्वाद आहे तुला माझा. आपला आशीर्वाद आणि आशीर्वादाचा बाजूला निरीक्षण करून मी पाहतोय. किती करावं? सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असते. आणि आम्ही ते काय करत आहोत या जगात कोण स्वतः थोडी नाही जगत. पण प्रत्येक जण स्वार्थी आहे. प्रत्येक जण जरी स्वार्थी असले असेल तरी मामा सांगतायत आणि तुम्ही ऐकतायत. मला सांगा, आज 9 दिवस परिपूर्ण झाले, एक तरी पांडव मिळाला का? तुझ्या बोलण्यात मला जरा किंतु वाटू लागला. मामा सांगतायत आणि मी ऐकतोय. नेमकं तुला काय म्हणायचंय? एकच मला म्हणायचंय, हेच आमचं चुकलंय असं मला तरी म्हणावं लागतंय. पितामहाचा वयाचा विचार करून उपयोग नाही. म्हणजे अरे विश्वाचारा कोणी नामोहर करू शकत नाही असं इच्छा मनाने येत आहे. आणि म्हणून त्यांचा विचार मी केला होता. दादा काय याच्या पुढे होणार ते 9 दिवसात कळलं नाही. एका दिवसात घडेल हीच चिंता माझ्या अंतरिक असू लागली. अनेक यक्ष प्रश्न मला भेडसावू लागले. या प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळेल? जेव्हा मामा येतील तेव्हा पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय गोपाल कृष्ण. हस्तिनापुरी दबा धरून बसलेला काळ सर्प म्हणजे जातीवंत शकुनी आपल्या कुटील कारस्थानाने या कौरवांचा समूळ नाश करण्यासाठी ज्याने गुप्त प्रतिज्ञा केली आहे तो या कुरुक्षेत्रावर या कुरुच्या वंशाचा सत्यानाश केल्याशिवाय शांत नाही म्हटलं. आणि म्हणूनच मनातील गोष्टी व्यक्त करण्यापेक्षा त्या कर्तव्यानं दाखवणं
हेच सत्य म्हणून वाचा सुयोधना. आपला लाडका वाचा आपल्याच्याने विनम्र होतोय. सदैव कल्याण होई, सदैव कल्याण होई. मामा याच तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा होती. आपला लाडका भाचा दुःशासन आपल्या दुःशासना वीस विकार स्वतःच्या अंगी घेऊन या विश्वात दुःख कधी करणार नाही. तो माझा लाडका दुःशासन या विश्वात तुला दुःख नाही. मामा बोलण्याचा अर्थ आमच्या बोलण्याचा अर्थ सहजासहजी कुणाच्या ध्यानी येत नाही. पण मला देतही नाही. अहो तुम्ही प्रत्येक दिवशी आम्हाला हाच आशीर्वाद देता. पण एक वेळ तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि आशीर्वादाला शोभेल अशी घटना घडली आहे का? आणि त्या घटना घडवून देण्यासाठी मामा वेळोवेळी तत्पर ठरला. अरे पूर्णपणे तुमचा सत्यानाश करण्यासाठी तर मी आहे आणि ते कल्याण करण्यासाठी तुमचा मामा तुमच्या सोबत आहे. ते कल्याण घडतंय. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी घडलेली गोष्ट या मनासाठी तुमचा यशस्वी ठरला मान्य करतोय मी. पण ज्यांना वनवासाला पाठविलं तिकडेच मरतील असं वाटलं होतं. ते पुन्हा आले ना. अरे त्यांची जीवन रेषा थोडी मोठी होती. तू विचार कशाला करतोय? सांप्रत तुझी ही परिस्थिती का निर्माण झाली? त्यांच्या जीवन रेषाचा प्रश्न नाही, आमच्या भाग्याचा प्रश्न आहे. आणि वैर्याचं जीवन बघून आम्हाला काय मिळणार? स्वतःच्या भाग्यात असणारा उत्कर्ष जेव्हा लिहिलेला असतो त्याला काळ वेळ मर्यादा ठेवली. मला सांगा काय ते कौरव आणि पांडवांच्या युद्धाला प्रारंभ झाला होय ना? हो हो 9 दिवस परिपूर्ण झालाय. पितामह हे आमचे सेनापती असताना सुद्धा एकही पांडव का मेला नाही? याच्या मुळाची कारणीभूत तू. याच्या मुळाची कारणीभूत तू. अरे तुझ्यासारखा महाविद्वान अशा प्रकारची गोष्ट करेल असं मला केव्हाही वाटलं नव्हतं. काय केलंय? अरे लंगडा घोडा जर रथाला बांधला असेल तर त्या रथाचा वेग वाढेल का? मामा हे जे तुम्ही उदाहरण दिलं ना मला न पटणार आहे. कसं काय? कुणाबद्दल बोलता तुम्ही? सांप्रत सेनापतीचे अधिकार कुणाजवळ? मामा अहो लंगडा घोडा कुणाला म्हणता तुम्ही? चला तर काही इच्छेप्रमाणे वागायचं असेल तर त्याचा मार्ग उडवण्याचं धाडस देवदेवताच नाही त्याला तुम्ही लंगडा घोडा म्हणता. मग एवढं जर त्याच्या अंगी शौर्य आहे, एवढा जर तो वीर आहे तर मग 9 दिवसात त्याने का नाही आपले पराक्रम दाखविले? अरे मामा 9 दिवस व्यर्थ गेले. इथून पुढे उद्यापासून एकही क्षण मला वाया घालवायचा नाही. आणि तोच वाया घालवायचा नव्हता तर पहिल्या दिवशी माझा विचार केला असता आणि माझ्याजवळ सल्ला विचारला असता तर त्या दिवशी तुला पोचविण्याचा मार्ग दाखविला. पण मामा ते दिवस वाया गेले त्यापेक्षा येणाऱ्या दिवसात आपल्याला यश कसं मिळेल याचा मला जास्त एकच मार्ग. कुठला मार्ग? अरे जर का योद्धा तरणा बाण असेल ज्याचं सळसळणारं रक्त धमन्यातून वाहू पाहत असेल, अरे असा एखादा योद्धा जर का तुझ्या सानिध्यात असता तर या कुरुक्षेत्रावर अरे जय तुझाच झाला असता. तुम्ही आमच्या हित देण्यासाठी इथं आलात. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतात. मग असा एक योद्धा जो आमच्या हितासाठी वाटेल ते करेल. तुम्ही सांगा असा कोण आहे? दुसरा योद्धा कोण? जो स्वतःचे प्राण त्यागील स्वतःच्या मित्रासाठी. ज्या मित्रानं त्याला घडवला, ज्या मित्रानं त्याला वैभवशाली बनवला असा तुझा लाडका तो कालीन पुत्र अंगराज हा विचार आम्ही पहिल्या दिवशी केला असताना तर निष्पक्ष
पृथ्वी करण्यासाठी एवढ्या दिवसाची गरजच नव्हती. आणि म्हणूनच जर का कर्ण तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर तुझं हे बिघडलेलं वर्ण बदलण्यासाठी त्याच्यासाठी कर्णाची सेनापती या कर्णाच्या बाबतीत एकसारखा खल चाललाय, पण नेमका असा खल कोणता? कोण मित्र सुयोधन, कोण इकडे मित्र दुःशासन? मामा शकुनी अंगराज कर्ण आपल्या पवित्र चरणी विनम्र होते. अंगराज, या जगात रक्तापेक्षा सर्वात निस्वार्थी नातं एकच आहे आणि ते म्हणजे मित्रप्रेम. आणि तुझा स्थान आहे ते आमच्या हृदयात. सुयोधना, साम्राज्य मित्र भेट नव्हे, मला तर असं वाटतं कनिष्ठांची भेट म्हणून ही मित्र भेट नव्हे. साम्राट तुमची दोघांची भेट पाहिली आणि मला मित्र भेट वाटली नाही, ही बंधू भेट वाटली. आम्ही जरी मित्र असतो ना तरी सख्या बंधूंना सुद्धा लाभेल असं आमचं नातं आम्ही टिकवलंय. आणि ते तुझ्यामुळं. अरे तू जर एवढा याला आधार दिला नसतास तर हा आज एवढा मोठा झाला. मी स्वाभिमानानं सांगेन, कारण ज्या कर्णानं आतापर्यंत जीवनात अनेक भोगिलं, अनेकांना कर्णाची निर्भसना सुद्धा केली आहे. पण ज्या वासंतिक स्पर्धेत ज्यावेळी माझी अवहेलना झाली, त्यावेळी त्या वासंतिक स्पर्धेत ज्यावेळी मित्र प्रेमासाठी माझा सुयोधन उतरलाय, त्यावेळी मनाशी ठरवलंय सुयोधन माझा मित्र नव्हे तर माझा सारा सर्वस्व. आणि त्याच वेळी तू म्हणालास काय की हा 99 भ्रात्यांचा दादा तो आजपासून या कर्णाचा सुद्धा दादा. आणि त्याच शल्य माझ्याही दिसतंय. मी संपूर्ण देहाचं अवलोकन केलं आणि दिसतंय तुम्हाला त्याच दृश्य पाहतोय. हे माझ्या मित्राची अपेक्षा तुझ्या मनात वावरतंय. एवढंच नव्हे तर त्या मित्रावर भरवशाचा शब्द देऊन आज युद्धाला सुरुवात झाली आहे. नैरात करण्यात होतंय, कारण ही अवस्था माझ्या मित्राची नव्हे तर सारा कौरवांची पाहिल्यावर या कर्णाच्या तळपायाच्या अवस्था भेटली जाते. पण नैरात करण्यात या गोष्टीला आम्ही जाणत आहोत. एक प्रकारे तुमच्या पराक्रमाचा आम्ही अपमानच केलाय. आमच्यासाठी निस्वार्थीपणाला होणार आहे. तुम्ही एकमेव असून सुद्धा आम्ही तुम्हाला तुमचं स्थान देऊ शकलो नाही. पण आज ते द्यायचं आहे मला. बोलण्याचा आशय मला अपयश नकोय, मला हवंय यशाचं शिखर गाठण्यासाठी पुरुषाची निवड झाली तो म्हणजे तोच विचार करणं करत होता. आपल्या भेटीसाठी या शिबिरात आमची पावलं वळतात काय? आम्ही येण्यापूर्वी या कर्णाच्या बाबतीत खाली म्हणजे असा कोणता निर्णय तुम्ही घेतला? अरे जातिवंत वीराच्या बाबतीत जर का खर झाला असेल तर सुयोधन आणि पांडवांच्या युद्धाला प्रारंभ हो 9 दिवस मागे पडले. जाणतोय आणि या 9 दिवसात काय घडलं हे सांगण्याची गरज नाही. सारं दृश्य पाहिले बोलण्यात काय अर्थ आहे? मग मला सांगा, ज्या अपेक्षेनं मी वावरतोय ती जर माझ्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होत असेल तर करू शकता? खुशाल
माझा निर्णय आहे. वेळ प्रघात करणं स्वतःचे प्राणही नाही. माझ्या मित्राला सदैव हसतानाच या कर्णाला पाहायचंय. आणि म्हणूनच आप्तस्वकीय याच्यासाठी काही करू शकले नाही. ते करून तू दाखवायचंय. आणि त्यावर नाही का आमची चूक आमच्या लक्षात आली. सेनापती पदाचा बहुमान तो मी पितामह भीष्म यांना दिला होता. पण 9 दिवस त्याने काहीच केलं नाही. म्हणून उद्याचा उजाडणारा 10वा दिवस या 10व्या दिवसाची सेनापती पदाची सूत्र आम्हाला तुमच्या निर्णय तुम्ही इथं घेतला. हे मित्र, ज्या संधीची कर्ण आतुरतेनं वाट पाहतोय ती माझ्या जीवनात संधी दे. अधिकाराचा स्वीकारही करायला राजी होईल. मग पण मित्र, आमच्या जवळ संप्रदाय अधिकार आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मग त्यांच्या स्वाधीन असताना तो अधिकार कर्णाला देण्याचा अधिकारही नाही. मोदक करण तो चिंता करतोय. त्यांच्याकडून तो अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. पण त्यांच्याकडून तो अधिकार हिरावून घेऊ तुमच्या स्वाधीन करण्याचा अधिकार एकमेव युवराज पदाचे अधिकार याच्या जवळ आहे. सत्तेचा पोकळ याच्या जवळ आहे. मग त्या अधिकाराने तोच अधिकार तर या कर्णाला देण्याचा तुम्ही ठरवत असाल तर ऐका या कर्णाच्या मुखातून निघणारे शब्द. उद्याचा उजाडणारा 10वा दिवस आणि उद्याच्या दिवसाचा जर नेतृत्व म्हणजे सरसेनापतीपदाचा अधिकार तर या कर्णाच्या स्वाधीन झाला असेल तर ते 9 दिवसात घडलं नाही. ते उद्याच्या 10व्या दिवशी हे तुमच्या मुखातील शब्द ऐकले आम्ही क्षणभर खचून गेलो होतो. पण अशा अपयशाच्या दलदलीतून याच्याचा जन्मात असतो याची आठवण तुमच्या शब्दांना आम्हाला करून दिली. पण काय ते याची कल्पना त्यांना देणं जरुरी आहे. याच्यासाठी रात्रीच्या समयी त्यांच्या शिबिरापर्यंत जाणं गरजेचं. त्यांच्या मताप्रमाणे वागणं गरजेचं. याच्यासाठी तिथं जाऊन आपण ही कल्पना द्यावी. सळसळणारी हात हृदयात पेटू लागली. तळतळणार हृदय नेत्रा वाटे अश्रू ढाळताय ते सुद्धा गोपाल. या हस्तिनापुरात या गौरवांच्या उत्कर्षासाठी हा शकुनी मामा आलाय. केव्हाच नाही, कदापि नाही, आतापर्यंत नाही, याच्या पुढे ते शक्य नाही. तो सोजवळ चेहरा, ती सुकुमार स्त्री माझ्या नेत्रासमोर अजूनही दिसते. आणि तिचं ते वैभव हिरावून घेणाऱ्या या भेड्या भीष्माला स्वतःच्या नेत्रानं मरताना पाहिन तो सुद्धा तडफडून तडफडतो. तेव्हाच्या शकुनीच्या मनाला शांत. आठवतोय तो दिवस, आठवतोय तो प्रसंग, माझ्या ताईवर बेतलेला प्रसंग. माझी लाडकी ताई गांधारी, मुलाप्रमाणे आम्ही 100 भावानं तिला जपलंय. त्या माझ्या ताईच्या सौंदर्याचं वैभव या विश्वात दुसऱ्या जवळ आणि त्याच वैभवाचा चोळामळा या हस्तिनापुराचा दुष्ट या भीष्मानं स्वतःच्या आंधळ्यासाठी जबरदस्तीनं, कारण हा इच्छा मरणी असल्या कारणानं माझ्या बापासारखे राजे याला प्रतिकार करू शकत नव्हते.
यानं बोललेला शब्द सत्य आणि म्हणूनच माझा बाप सुबल चेरीसल म्हणण्याला होकार दिला. दिलेल्या होकारानं नाही त्या जबरदस्तीला मान्यता द्यावी आणि तीच जबरदस्ती हस्तिनापुरापर्यंत माझ्या ताईचा त्या आंधळ्याशी विवाह करण्यात. ताईला यातील कोणतीही गोष्ट माहीत नव्हती. अशा परिस्थितीने पाहिलेला प्रकार स्वतःच्या नवऱ्याला दिसत नाही हे तिला जेव्हा समजलं तेव्हा सात्विक असणारी माझी ताई जर का आपल्या पतीला दिसत नसेल तर या दुष्टाचा मुखकमल केव्हाही आपण पाहू नये याच्यासाठी घनघोर प्रतिज्ञा केली कठोर आणि ती स्वतःच्या डोळ्याला त्याच दिवशी पट्टी बंद. नाही पाहणार हस्तिनापुर, नाही पाहणार स्वतःच्या पतीचा मुखकमल. या दुष्टाने मला जबरदस्तीनं घडलंय. त्या दुष्टाचा संहार केला. मी सुद्धा शांत बसणार नाही ही माझ्या ताईची गुप्त प्रतिज्ञा. ज्या वेळी हे सारं घडविण्यासाठी मी तत्पर ठरेन तुमच्या गुरुकुळाचा सत्यानाश करेन आणि त्या सत्यानाशाला कारणीभूत तुम्ही सत्यानाश करून या हस्तिनापुरावर देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत. हे माधवा, आज आहे ती नव्या दिवसाची रात्र आणि या शिबिरात इतर सैनिक आपापल्या जखमावर औषधपाणी करण्यासाठी निघून गेले. त्याच वेळी मी माझ्या शिबिराचा आश्रय घेतला. पण हे भगवान, आपली लीला वेगळी. काय आपल्या जीवनात केलंय तो हा विश्व आपल्या वचनापासून, आपल्या तत्वापासून ढळणार नाही. राधा गोपाल राधा. लक्षात ठेवा, ज्या क्षणाला ती इच्छा पूर्ण होणं जरुरी आहे. कानोसा घ्या पाहू की झोपे ऐकतोय अरे काय चाललं आई. ज्याच्यामुळं माझे वैरी वाचतायत आणि ज्याच्यामुळं माझी ही अवस्था झाली आहे त्या काळाचं नाव घेत आहे आणि म्हणूनच याच्या मुळाशी कारणीभूत तूच आहेस. अरे जेव्हा त्याच्यापर्यंत गेला होतास तेव्हा सेना मागितली. जर त्याला मागितलं असतं तर जय तुझा झाला नसता. ते राहू दे, याचं तोंड बंद केलं पाहिजे. याला समजावून सांग, आता काहीपणा नको. त्यांच्या मताप्रमाणे जाऊ दे. काय राधा कृष्ण म्हणलंय काय राधा त्याची नावं घेत आहे. अरे तर हे सारं तुमच्यावर उलटेल. याच्यासाठी एकच करावं लागेल. तुम्ही असे आतताईपणा करू नका. जसं मी सांगेन
कसं वागत रे बघडा यांच्या ही गदा घ्या. अरे ही उठवतो जरा. नको असं उठून चालणार नाही. याच्यासाठी करणं काय करावं? एकच ते जे नामस्मरण करतायत त्या नामात दम बघा. हसताय? काय? राधा कृष्ण गोपाल निद्रेत हसताय. अगर पटा भरून एक व्यक्ती पुढं पुढं सरकते. सुधन अरे भारतेश्वर होण्याची स्वप्न माझ्याबद्दल बरं बोलतायत. तू बघतोय. अरे काय बघणार तू? आंधळाचा आणि तुझ्या पाठीवर पाय घेऊन जन्म घेणारा शासन तुझ्याबद्दल चांगलं बोल. अरे त्यानं मेंढपाळाप्रमाणे सैन्याच्या माग लागावं त्याची योग्यता नाही. दुःख करू नका. परिस्थिती वेगळी आहे. ती साम्राट भूषण समजा. काय बोलतोय त्याला बोलतोय फेरणा येतो. सुयोधन अरे तू विसरला असेल पण मी विसरणारा नसेल. पण एका प्रसंगानं हुरळून जाऊन अधिरथ पुत्र अरे त्याला अंगराज बनला. पण वेड्या दुसऱ्याच्या पिसानं तू नाही मोर होणार. तेव्हा ते टाकलेलं पोर ते तुझं हित नाही. नको मामा सांगतायत ना. ऐकूया ऐकूया. मित्रासाठी तेवढं सहन करावं लागतं. नको नको ते बोलून जाताय. बोलू दे. अरे बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही. अरे. मुंग्यांचं वारुळ आहे अजून ते. काही? अरे कौरवानो आमचं सांगणं नाही तुम्हाला पटलं पण मामाच्या शब्दावर विश्वास ठेवून चालता तुम्ही. तुमच्याबद्दल मात्र चांगलं. अच्छा शब्द. आणि वेळानं राजनीती विसरलाच रे तुम्ही. कारण लंगडा घोडा सैन्यात अश्वदलात ठेवीत नाही. तिथं हा लंगडा माणूस तुम्ही मार्गदर्शक म्हणून ठेविला. काय कामाचं आहे? म्हणू दे. तुमचा पण आम्ही ऐकून घेऊ. अरे म्हणू दे. काय म्हणू दे? लंगडा घोडा म्हटलं तरी चालेल. जेव्हा सारे चांगले घोडे युद्धात मारले जातील तेव्हा लंगडा घोडा कामास येईल. हा तो विसर. मामा चांगले मारले जातील इच्छा तरी आता करू नका. याचे मारले पाहिजे. त्याच्याशिवाय तुझे धावणार नाही. याचे काय आता? याचं एकच करावं लागेल. काय? त्याच्या मुखातून जे निघतंय त्याच्याप्रमाणे जयघोष करा. अरे त्याच्या पावलावर चाललात तर तो तुमचं कल्याणही करेल. काय बोलताय? ऐकतात तुम्ही? हो 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 हे आम्ही म्हणावं. म्हणावं लागेल. अरे तो जे म्हणतोय ते म्हणावं लागेल. कारण त्यानं मुखातून नाही म्हणायला हवं. हो ते करावं लागेल. स्वतःचा स्वार्थ साधे हृदयापासून नाही. नको रे वरच्यावर. मामा बरं. नुसतं वरच्यावर. राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण शकुनी तिथं अपशकुना ठरलेला कृष्ण काय म्हणावं लागतंय? राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण
कल्याण होईल. आचार्य कर्णाताई प्रणाम. शुभम भवतु, शुभम भवतु. नमो नमः. आपलंही कल्याण होईल. पण सुयोधन वा आता